अंकुशच्या कार्यकर्त्यांच्यावरती परवाही मारहाण झाली, आजही मारहाण झाली। या मारहाणीचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दामध्ये शेतकऱ्याचा पोरगा म्हणून जाहीर निषेध करतो। दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं हे आंदोलन गेल्या 2 महिन्यापासून सडवायचं काम चाललंय, टप्प्याटप्प्यानं ही आंदोलनाची तीव्रता वाढायला लागली। एका बाजूला ऊस परिषदा झाल्या, आंदोलनाची हाक दिली गेली, आंदोलनाची सुरुवात कशा पद्धतीने तीही केली गेली। मात्र ऊसाची वाहतूक रोखण्यासाठी आंदोलन अंकुशने सुरुवात केली। दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्तामध्ये जी बोलणी झाली होती, ज्या काही संघटनांनी नेत्यांनी वक्तव्य केली होती, या सगळ्याच ह्याच्यामध्ये दिशा भरकटण्याचं काम झालं। परवा दत्त कारखान्यावरती काही तोडग्यासाठी बैठक झाल्याचं समजतंय, तशा पेपरला बातम्या आल्या। मला त्या बातमीमध्ये धनंजय चुरमुंगेचं नाव कुठं दिसलं नाही किंवा माझं नाव आहे ना याचा मला काय अजिबात फरक पडत नाही। आम्ही रस्त्यावरती का आलो आज, तर सामान्य लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलन अंकुशसारख्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावरती, कार्यकर्त्यांच्यावरती अन्यायकारक मारहाण झाली म्हणून माझ्यातला शेतकरी जागा झाला। आजही माझं कारखानदारांना निवेदन वजा विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही शहाणे व्हा। एका बाजूला कोकणातल्या कारखान्यांची रिकव्हरी बघा, त्यांनी काढलेले दर बघा, त्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बघा, आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा, पंजंगा, वारणेच्या दूधगंगेच्या संगमावरती असणारा माझा तालुका, या तालुक्यामधली जमीन किती सुपीक आहे बघा, इथली रिकव्हरी किती आहे बघा, रिकव्हरी तुमची का कमी लागली ते बघा। हे सगळेजण मिरगी आणून गाळतात 10 महिन्याची आणि आम्हाला सांगतात आमची FRP कमी बसत्या कारण आमची रिकव्हरीच कमी आहे। अरे मग मिरगी गाळतासाच कशाला? नका अन्याय करू। आजही मी बाहेर होतो कोल्हापूरला माझ्या व्यक्तिगत कामासाठी, पुन्हा एकदा धनंजय चुरमुंगेंना मारहाण झाल्या म्हटल्यानंतर चौकात आलो, माझ्यासमोर एखाद्या कुत्र्याला बडवावं त्याप्रमाणे या सगळ्या लोकांनी घेरलेलं होतं। माझ्या खानदानामध्ये शेतीचा व्यवसाय पूर्वीपासून आहे, आज्या पंजापासून शेती करत आलोय। आजही माझ्या अंगात शेतकऱ्याचं रक्त आहे। आमदार झालो नाही झालो, उद्या होणार आहे नाही होणार आहे, या कुठल्याही गोष्टीशी मतलब नाही। चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती दांडकं घेऊन कुणी येणार असेल, अजून किती जण येणार आहे या, आम्ही रस्त्यावरनं मेलो तरच गेलो, अशा पद्धतीची भूमिका या लोकांची आहे। कारण तिकडे ऊस पिकवला जातोय, त्यातनं साखर निघते, आमच्यातनं काय नुसतं बॅगासच बाहेर पडतोय। आणि किती दिवस साखरेच्या दराचं सांगणार आहे? गावात एकदा मोलेशिनबद्दल, गावातून एकदा इथेनॉलबद्दल, कधीतरी एकदा कोजनबद्दल, डिस्टलरीबद्दल बोलणारच नाही। या सगळ्या गोष्टीचा जाब पालकमंत्री म्हणून, सरकार म्हणून कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब जोपर्यंत बैठक होणार नाही, शेतकरी नेत्यांना बोलवणार नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेणार नाही, तोडगा निघणार नाही, तोपर्यंत ऊसाची वाहतूक होणार नाही। असाच प्रयोग मागच्या वेळेला काही लोकांच्या आशीर्वादानं, दत्त महाराजांच्या कृपेनं, कृपाशीर्वादानं ऊसापूर्वी काही सन्मानदायक तोडगा निघाला। गावचा उरुशी यात्राही चांगली होईल, शेतकऱ्यांच्याही पदरामध्ये 4 पैसे पडतील आणि कामगारांचे ऊसतोड मजूर जे आलेत त्यांचंही भलं होईल। इथं मी मोठा का तू मोठा, माझा दर किती मोठा, ह्यात का स्पर्धा लागत नाही। निवडणुकामध्ये जे काय व्हायचे होईल, पण ज्या पद्धतीनं दडपशाही करायचं काम चाललंय ते निषेधाचं आहे। शॉट घ्यायचा रे, असा हे करून घ्यायला लागते। नाकारणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा